गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चर आपण एक्झरसाइज 1.3 आपली सुरू आहे बघा. एक्झरसाइज 1.3 सुरू आहे. मग याच्यामध्ये क्वेश्चन आपण काय बघितले, एक काय बघितलं क्वांटिफाईड स्टेटमेंट. एक जे बघितलं आपण पॉईंट कोणता होता, क्वांटिफाईड स्टेटमेंट, आणि दुसरं काय होतं, ड्युएल होतं. क्वांटिफाईड स्टेटमेंट आणि ड्युएल. मग ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहेत, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे ते आपण बघितलं. आणि ड्युएल म्हणजे काय असणार आहे, अँड असेल तर ऑर लिहायचं, ऑर असेल तर अँड लिहायचं, आणि टी असेल तर सी, आणि सी असेल तर काय लिहितो आपण, टी लिहितो. हे सगळं आपण कुठे बघितलं, लास्ट लेक्चरला बघितलं की ड्युएल कसा लिहायचा आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची असते, ते आपण लास्ट लेक्चरला बघितले. मग ती एक्झरसाइज अजून संपलेली नाही आहे. एक्झरसाइज 1.3 आपली सुरू आहे, पण त्याच्यामध्ये दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यासाठी आपल्याला अगोदर एक पॉईंट बघावं लागेल, मग पॉईंटवर त्या काय असणार आहे, एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला. तो पॉईंट काय आहे बघा, नंतर मग आपण तिसरा क्वेश्चन बघायचा आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, निगेशन्स. आता निगेशन हे एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, आपण जे ऑलरेडी बघितलेलं आहे. काय करतो आपण त्याच्यामध्ये, स्टेटमेंट ट्रू असेल तर फॉल्स लिहिते आणि फॉल्स असेल तर ट्रू लिहिते. आता इथं काय करायचं आहे बघा, निगेशन्स ऑफ कशाचं निगेशन घ्यायचं आहे बघा, कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट कसलं म्हणतो आपण, की ज्या स्टेटमेंटमध्ये अँड, ऑर, इफ, देन आणि इफ अँड ओनली इफ ही लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, त्यांना आपण काय म्हणते, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणते. तर त्या लॉजिकल कनेक्टिव्हचं निगेशन बघायचं. कोणतं येणार, अँड, ऑर, इफ, देन, आणि कोणतं निगेशन आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे, इफ अँड ओनली इफ. तर यांचं आपल्याला काय बघायचं आहे, अँड, ऑर, इफ, देन आणि इफ अँड ओनली इफ या कंपाऊंड स्टेटमेंट, हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतात, त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन बघायचं आहे. म्हणजे त्या स्टेटमेंटमध्ये अँड, ऑर, इफ, देन किंवा इफ अँड ओनली इफ हे असणार आहे. आता अँडचा सिम्बॉल माहिती आहे आपल्याला, हा अँड आहे, हा ऑर आहे, हा इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ, आणि हे डबल इम्प्लिकेशन म्हणजे हे इफ देन, आणि हे काय आहे, इफ अँड ओनली इफ आहे. हां, मग आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पहिलं आपण बघा. त्याच्यामध्ये निगेशन ऑफ पहिलं काय असणार आहे, अँडसाठीचं निगेशन ऑफ. अँडला आपण काय म्हणते, कंजंक्शन असं म्हणते. निगेशन ऑफ अँड म्हणजेच काय येणार आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजेच काय येणार, कंजंक्शन म्हणजे सिम्बॉल कोणता, अँडचा, हा सिम्बॉल, याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे कसं येणार, कंपाऊंड स्टेटमेंट आपण डिनोट कसं करतोय, अँड लॉजिकल कनेक्टिव्हनं पी अँड क्यू. लक्षात येते का बघा, पी अँड क्यू हे काय झालं, लॉजिकल कनेक्टिव्ह झालं. तर या पी अँड क्यू म्हणजेच कंजंक्शन आहे, म्हणजेच अँड लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलेला आहे इथं. तर याचं निगेशन आपल्याला घ्यायचं आहे. हां, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू, तर याचं निगेशन काय दिले बघा, डायरेक्ट फॉर्म्युले दिलेले आहेत. दोन्हीला सेपरेट निगेशन द्यायचं. पीला सेपरेट निगेशन द्यायचं, आत क्यूला सेपरेट निगेशन द्यायचं, आणि इथं अँड आहे तर अँड ऐवजी इकडे काय लिहायचा, ऑर लिहायचं. हां, हे काय आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर तिकडे ऑर लिहायचा आणि दोन्हीला सेपरेट निगेशन द्यायचं. सेकंड काय आहे बघा, आता निगेशन ऑफ, सेकंड आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. सेकंड काय आहे बघा, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता डिसजंक्शन म्हणजे काय, ऑर लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे त्याचा यूज करायचा आपल्याला आणि त्याचं निगेशन घ्यायचं. ते निगेशन काय येतं बघा, निगेशन ऑफ सिम्बॉल कसं लिहिणार मी, पी ऑर क्यू, अँड ऐवजी फक्त ऑर येणार. आता सेम जे अँडला होतं ते सेम काय असेल, ऑरला असेल. पी अँड क्यूचं निगेशन होतं तर इकडे काय झालं, मध्ये ऑर साईन आलं. आणि आता इथं आता काय होणार बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू आहे तर इज इक्वल टू, दोन्हीला सेपरेट निगेशन आणि इथं काय येणार, ऑर ऐवजी मध्ये ॲड साईन येईल. हे काय घेतलं आपण, दुसरं लॉजिकल कनेक्टिव्ह घेतलं त्याचं हे निगेशन आहे. नेक्स्ट थर्ड नंबर. आता थर्ड नंबर कोणतं येणार आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. लक्षात येते का बघा, इफ देन ज्याच्यामध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करतोय ते येणार आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे काय येणार, ॲरो असेल, पी एम्प्लायज क्यू.
हे काय आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. मग याचं निगेशन काय येणार आहे बघा, ज्याच्यामध्ये इफ आणि देन हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलेलं असतं, तर ते काय येणार आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लायज क्यू इज इक्वल टू. इथं थोडंसं वेगळं आहे बरं का, इथं अँड होतं ऑर झालं, ऑर होतं इथे अँड झालं, इथे इम्प्लिकेशन आहे म्हणजे इकडे डबल इम्प्लिकेशन होणार नाही, इथं वेगळं आहे बरं का. इथं कसं आहे बघा, निगेशनला पी स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी इम्प्लायज क्यू काय येईल बघा, पी स्टेटमेंट अँड काय येणार आहे, निगेशन ऑफ क्यू येईल. इथे लक्षात, हे काय आलं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इफ आणि देन जे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून जे स्टेटमेंट होतं त्याचं हे निगेशन झालं. आणि आता लास्ट राहिलं कोणतं, 4 नंबरचं, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन, किंवा आपण काय म्हणू शकते, बाय कंडिशनल असं पण म्हणता येते. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन म्हणजे ज्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं असतं, इफ अँड ओनली इफ असतं. काय येणार आहे बघा, ते निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू. याचं पण निगेशनचा फॉर्म्युला थोडा वेगळा आहे, इज इक्वल टू काय असतं बघा, पी इम्प्लायज क्यू ॲज इट इज येईल, पी इम्प्लायज परत लिहिते मी, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू इज इक्वल टू, याचं निगेशन काय येणार आहे बघा, पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी. बघा येते का लक्षात, पहिला पी ॲज इट इज आहे, क्यूला निगेशन, आणि इथे क्यू ॲज इट इज आणि पीला निगेशन आहे, पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी. ही 4 आपल्याला फॉर्म्युले निगेशनचे यूज करायचे. हे 4 निगेशनचे फॉर्म्युले जे आहेत त्यांचा यूज आपल्याला एक्झाम्पलसाठी करायचं आहे. आता हे कधी यूज करणार आहे आपण, ज्या स्टेटमेंटमध्ये अँड ऑर इफ देन आणि इफ अँड ओनली इफ ही लॉजिकल कनेक्टिव्ह असतील त्या स्टेटमेंटसाठी हे फॉर्म्युले यूज करायचे. आता एकच सेंटेन्स असेल तर हे 4 फॉर्म्युले यूज करायचे नाहीत. जेव्हा 2 स्टेटमेंट एकत्र लॉजिकल कनेक्टिव्ह असतील तेव्हाच हे काही करायचं, यूज करायचं. मग आता हे एक झालं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरं कोणतं आहे बघा, म्हणजे पुढचा पॉईंट बघायचा आहे, अजून एक आहे पॉईंट, आणि मग एक्झरसाइज बघणार आहे आपण, की ज्याच्यामध्ये काय आहे बघा, कॉन्व्हर्स कॉमा इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, ह्या 3 फॉर्ममध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचं असतं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे ते कसं लिहायचं बघा, आता त्याच्यासाठी दिलेलं असणार आहे काय, तर त्याच्यासाठी दिलेलं असणार आहे स्टेटमेंट आपल्याला इम्प्लिकेशनमध्ये दिलेलं असेल. इम्प्लिकेशन म्हणजे कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह आलं, इफ देनचं काय येणार, ते पी इम्प्लायज क्यू, पी इम्प्लायज क्यू याच्यावरनं आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं असते. मग आता जर कॉन्व्हर्स लिहायचं असेल, एक स्टेटमेंट दिलं जातं ज्याच्यामध्ये इफ देन हे लॉजिकल कनेक्टिव्ह असतील, त्याचा कॉन्व्हर्स लिहा असं सांगितलं जातं. कॉन्व्हर्स इज या स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं. स्टेटमेंट कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, पी एम्प्लायज क्यू या फॉर्ममध्ये असणार आहे, तर त्याचा कॉन्व्हर्स इज काय असतो बघा, क्यू एम्प्लायज पी. म्हणजे क्यू स्टेटमेंट पहिलं लिहायचं आणि पी स्टेटमेंट नंतर लिहायचं, एवढंच असतं. क्यू एम्प्लायज पी, कॉन्व्हर्स झाला हा. पुढं जे आहे ते इनव्हर्स आहे. इनव्हर्स कसा लिहायचा बघा, पीला निगेशन द्यायचं, इम्प्लायज क्यूला पण निगेशन द्यायचं. फक्त दोन्ही स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं, हे सगळं फक्त दोन्ही स्टेटमेंट निगेशनमध्ये लिहायचे. निगेशन ऑफ पी इम्प्लायज निगेशन ऑफ क्यू येईल. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि लास्ट कोणता आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. त्या स्टेटमेंटचा आपण कॉन्व्हर्स लिहिला, इनव्हर्स लिहिला आणि आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघतोय. कॉन्ट्रापॉझिटिव्हला काय असतं, निगेशन ऑफ क्यू इम्प्लायज निगेशन ऑफ पी. हा काय झाला, कॉन्ट्रापॉझिटिव्ह झाला. म्हणजे स्टेटमेंट कोणत्या फॉर्ममध्ये दिलेलं असणार आहे आपल्याला, इफ देन या फॉर्ममध्ये दिलेलं असेल, इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. मग कॉन्व्हर्स लिहायचं असेल तर क्यू इम्प्लायज पी,
इनव्हर्स लिहायचा असेल तर निगेशन ऑफ पी इम्प्लायज निगेशन ऑफ क्यू, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं असेल तर निगेशन ऑफ क्यू इम्प्लायज निगेशन ऑफ पी. हे दोन फक्त इंटरचेंज करायचं असतं. आणि पहिल्याला विदाउट निगेशन फक्त चेंज करायचं. पी इम्प्लायज क्यू आहे ते क्यू इम्प्लायज पी करायचं. त्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता हे नेमकं काय आहे तर इफ देनमध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलं असतं. इफ नंतरचं पहिलं स्टेटमेंट म्हणजे आपण पी म्हणतोय आणि देन नंतरचं सेकंड स्टेटमेंट जे असतं त्याला आपण काय म्हणतोय क्यू स्टेटमेंट असं म्हणतोय. मग ती स्टेटमेंट फक्त मागं पुढं लिहायची असतात आणि काही वेळेला त्याचं निगेशन पण ॲड करायचं. हे झालं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हां, मग आता आपल्याला परत आता आपण एक्झरसाइज 1.3कडे जाणार आहे, जे आपली सुरू आहेत. पहिले 2 क्वेश्चन त्या एक्झरसाइजचे आपण बघितलेत. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, एक्झरसाइज तीच आहे, पुढचा क्वेश्चन फक्त बघायचा आहे. एक्झरसाइज 1.3, एक्झरसाइज नंबर 1.3. एक्झरसाइज आपण बघतोय 1.3. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर आता 1 आणि 2 आपण बघितला. क्वेश्चन नंबर 1 क्वांटिफाईडचा होता, क्वेश्चन नंबर 2 डुएलचा होता. आता जो बघायचा आहे तो आपल्याला क्वेश्चन नंबर 3. त्याच्यामध्ये क्वेश्चन काय सांगितलं आहे बघा, राईट. क्वेश्चन सांगितलं आहे राईट द निगेशन्स, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. अगोदर कसं होतं, निगेशनला काय करायचं आपण फक्त नॉट वर्ड यूज करायचो. आता इथे जरा वेगळं आहे, कारण इथं काय असणार आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह एक असणार आहे ना. इथं x+8 ग्रेटर दॅन 11 आहे, ऑर y-3 = 6. आता याच्यामध्ये एकच स्टेटमेंट आहे का की ज्याच्यामध्ये आपल्याला नॉट वर्ड यूज करता येईल. निगेशन लिहायचं आहे म्हणजे हेच निगेशन आणि याचं निगेशन लिहायचं नाही, कारण ही 2 स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ह ऑरनं जोडलेले आहेत. हां, त्यामुळे यांचा अगोदर सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. पी स्टेटमेंट काय येणार बघा, x+8 ग्रेटर दॅन 11. क्यू स्टेटमेंट काय येईल, y-3 = 6 येईल. मग सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म इज काय येणार आहे तो बघा, पी ऑर क्यू येईल. बरोबर आहे का बघा. मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, ऑर आहे. पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं स्टेटमेंट क्यू. पी ऑर क्यू आलं पुढं. आता मग याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळाला, मग याचं निगेशन घ्यायचं. पी निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजे काय येणार आहे, ऑरचं निगेशन आत्ताच आपण फॉर्म्युले बघितलेले बघा, इथं आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय येणार आहे, दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये ऑर ऐवजी काय लिहायचं, अँड लिहायचं. तोच फॉर्म्युला मी इथे यूज करणार. काय येणार बघा, निगेशन ऑफ पी ऑर ऐवजी अँड येणार निगेशन ऑफ क्यू. इथे लक्षात, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. मग आता पुढं बघायचं आहे आपल्याला. हे आपण निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू लिहिला, पण मग हे स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये झालं. याचा निगेशन लिहिला आपण सिम्बॉलमध्ये. इन वर्डमध्ये आपल्याला याच्यासारखं लिहावं लागेल. काय येणार बघा, देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय येणार, ते पहिलं स्टेटमेंट काय आहे, x+8 आहे. हां, मग इथं आता आपण काय घेऊ शकतो, ग्रेटर दॅन आहे ना, इथं साईन कोणतं घ्यायचं, मग लेस दॅन ऑर इक्वल टू घ्यायचं. लेस दॅन ऑर इक्वल टू काय घेतलं, 11 घेतलं. म्हणजे पीचं निगेशन याच्याप्रमाणे लिहिते बरं का मी, लक्षात येते का बघा. पी स्टेटमेंटचं मी निगेशन लिहिलं, मध्ये साईन कोणता आहे, अँड, म्हणजे मी इथं अँड लिहिला. दुसऱ्या स्टेटमेंटला पण निगेशन द्यायचं, म्हणजे इथे जे काय दिलं असेल त्याचं निगेशन. मग y-3 = 6 आहे, तर याचं निगेशन काय येणार, y-3 इज नॉट इक्वल टू 6 असं मिळेल त्याचं निगेशन. सेकंड एक्झाम्पल बघा आपण आता. बघा काय आहे, 11 लेस दॅन 15 अँड 25 ग्रेटर दॅन 20. मग इथे सांगा आता मला याचा सिम्बॉलिक फॉर्म. पी स्टेटमेंट याचं काय येणार आहे, पटकन सांगायचं, 11 लेस दॅन 15. हां, आणि क्यू स्टेटमेंट काय येणार आहे, क्यू स्टेटमेंट काय येईल, 25 ग्रेटर दॅन 20. हे झालं पी आणि क्यू स्टेटमेंट. पण यांचा सिम्बॉलिक फॉर्म, त्याशिवाय निगेशन घेता येणार नाही. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी अँड क्यू. हा काय आहे याचा
सिम्बॉलिक फॉर्म आहे. मग याचं निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला काय आहे? अँडचं निगेशन काय करायचं, दोन्हीला सेपरेट निगेशन द्यायचं, मध्ये अँड असेल तर इथे काय लिहायचं, ऑर लिहायचं. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. हां, इथं जसं ऑर असेल तर अँड लिहायचं आहे, तसं इथं अँड असेल तर मध्ये ऑर लिहायचं. आणि मग याचं निगेशन काय आलं, ते दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये कोणता सिम्बॉल आहे, ऑर आहे. हां, पुढं आता देअरफॉर काय येणार मग, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, negation of given statement is, negation काय येईल बघा आता, 11 लेस दॅन 15 दिले ना, 11 काय घ्यायचं मग, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15 घ्यायचं. परत काय आलं, ऑर आहे, मध्ये ऑर आला. निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंटचं काय घ्यायचं, निगेशन घ्यायचं. 25 ग्रेटर दॅन 20 दिले ना, 25 काय लिहायचं मग, लेस दॅन ऑर इक्वल टू 20 लिहायचं. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण आता. quadrilateral is a square. Quadrilateral is a square if and only if काय सांगितले बघा, it is a rhombus. if and only if it is a rhombus. आता इथं लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं दिसते, इफ अँड ओनली इफ, हे काय आहे बघा, इथं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. हां, मग पी स्टेटमेंट लिहायचं. पी स्टेटमेंट काय आहे, क्वाड्रिलॅटरल. पी स्टेटमेंट काय येणार, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. हां, हे झालं पी स्टेटमेंट. आणि क्यू स्टेटमेंट काय येणार आहे, इट इज अ रोम्बस, किंवा क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस म्हणायचं. इट इज म्हणले लक्षात येणार नाही, काय येणार, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. हां, तर हे काय केलं आपण, पी आणि क्यू स्टेटमेंट लिहिले. आता यांचा सिम्बॉलिक फॉर्म अगोदर घेतल्याशिवाय आपल्याला निगेशन लिहिता येणार नाही. सिम्बॉलिक फॉर्म इज काय येईल तो बघा, पी स्टेटमेंट मध्ये इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल एरो, आणि इथं काय येणार आहे, क्यू स्टेटमेंट. हां, पी डबल इम्प्लायज क्यू काय येईल बघा, मग आता याचं निगेशन घ्यायचं आहे. देअरफॉर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू इज इक्वल टू, आता हे कसं येणार, याचा फॉर्म्युला आपण बघितला आताच. इथं काय आहे बघा, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लायज क्यूला पी स्टेटमेंट ॲज इट इज, क्यूचं निगेशन, क्यू स्टेटमेंट ॲज इट इज, पीचं निगेशन, मध्ये साईन कोणतं आहे, ऑर, आणि इथं दोन्हीच्या मध्ये अँड आहे. हां, म्हणजे कसं येणार बघा आता, पी स्टेटमेंट ॲज इट इज, पहिला अँड, नंतर निगेशन ऑफ क्यू, नंतर काय येणार मध्ये ऑर, नंतर क्यू स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ पी असेल. हां, मग आता बघा, एका ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन ऑफ क्यू घ्यायचं, याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे, ऑर हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे बघा असं येणार. इथं मध्ये ऑर साईन आलं, ऑर साईन याच्यावर एक सेंटेन्स येणार आणि इथं एक सेंटेन्स येणार, दोन स्टेटमेंटच्या मध्ये ऑर साईन येणार बघा. म्हणजे काय येणार बघा, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज, पहिला इथे काय लिहिले, पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी स्टेटमेंट ॲज इट इज आपण ते लिहायचं. काय येणार बघा, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. पुढं काय आहे, अँड, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस अँड निगेशन आहे बरं का, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, निगेशन आहे, अँड आहे आणि नंतर निगेशन आहे. मग निगेशन ऑफ क्यू म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज नॉट रोम्बस असं येणार आहे. मग अँड ऐवजी मी बट जर यूज केलं तरीही चालतं बरं का, अँड जर यूज केलं तरी चालतं. बट दुसऱ्या स्टेटमेंटला काय द्यायचं, निगेशन द्यायचं, बट नॉट अ रोम्बस, बट नॉट अ रोम्बस. येते लक्षात. पी स्टेटमेंट आपण ॲज इट इज लिहिलं, अँड ऐवजी मी बट यूज केला वर्ड. क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस बट नॉट, सॉरी, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आहे इथं, सॉरी, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर बट नॉट अ रोम्बस आलं.
ऑर दुसरं स्टेटमेंट काय येणार आहे, क्यू स्टेटमेंट ॲज इट इज. ऑर काय म्हटलेलं आहे बघा, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. परत मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं आहे, अँड लिहिलं तरी चालतं, बट लिहिलं तरी चालतं. बट निगेशन आहे, नॉट काय येणार मग, नॉट अ स्क्वेअर येईल, बट नॉट अ स्क्वेअर येईल. असा सिम्बॉलिक फॉर्म व्हर्बल फॉर्म त्याचा येणार आहे. पहिला पी स्टेटमेंट लिहिलं इथंपर्यंत, नंतर अँड ऐवजी बट यूज केल्यानंतर निगेशन ऑफ क्यू, ऑर क्वाड्रिलॅटरल म्हणजे क्यू स्टेटमेंट लिहिलं आणि बट अँड ऐवजी बट आणि नॉट अ स्क्वेअर. हां, येते लक्षात सगळ्यांच्या बघा, व्हर्बल फॉर्ममध्ये लिहायचं. इथं जे दिले तेच फक्त पी स्टेटमेंटला क्यू स्टेटमेंटला जर निगेशन असेल तर ते निगेशनमध्ये लिहायचं आणि सेंटेन्स तिथं लिहायचा. हे झालं थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. If it is raining, then we will go and play football. बघा आता 4 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, इफ आणि देन हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलेलं दिसते सगळ्यांना, इफ आणि देन. हां, मग इफ नंतर पी स्टेटमेंट आहे. पी स्टेटमेंट काय झालं, इट इज रेनिंग. पी स्टेटमेंट काय झालं, इट इज रेनिंग, हे मिळालं पी स्टेटमेंट. मग देन नंतरचा जो पार्ट आहे ते म्हणजे काय म्हणतो आपण, क्यू स्टेटमेंट म्हणतोय, बरोबर आहे. पण इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर अजून एक लॉजिकल कनेक्टिव्ह दिसते का, अँड हे काय आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह इथं आहे. त्यामुळं काय येणार, दुसरं स्टेटमेंट काय येणार, क्यू स्टेटमेंट. देन नंतरचं इथलं लगेच क्यू स्टेटमेंट काय येणार, ते वी विल गो, हे झालं क्यू स्टेटमेंट. आणि काय येणार, तिसरं आर स्टेटमेंट येणार. त्याच्यामध्ये काय येणार आहे बघा, आर स्टेटमेंटमध्ये काय येणार आहे, वी विल प्ले फुटबॉल. बघा जरा लक्षात येते का, इफ देन हे मेन लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, पण देन नंतरच्या स्टेटमेंटमध्ये परत आणि काय यूज केले, अँड हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केले. त्यामुळे आपले 3 सेंटेन्स इथे मिळाले आपल्याला, पी क्यू आणि आर असे 3 सेंटेन्स झालेले आहेत. हां, मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार बघा, सिम्बॉलिक फॉर्म इज इफ आणि देन. हां, इफ नंतरचं पहिलं स्टेटमेंट काय म्हटलं आपण, पी म्हटलं. देन नंतरचं दुसरं स्टेटमेंटला आपण क्यू म्हणणार आहे, बरोबर आहे. पण इथं काय झालेलं आहे, 2 परत स्टेटमेंट आहेत. त्यामुळे इथं ब्रॅकेट येणार आणि ब्रॅकेटमध्ये इथे जे काय लॉजिकल कनेक्टिव्ह असेल ते लिहावं लागेल. पी एम्प्लाइज, दुसरं स्टेटमेंट क्यू, लॉजिकल कनेक्टिव्ह आहे अँड, आणि तिसरं स्टेटमेंट येईल आर. पी एम्प्लाइज क्यू अँड आर असेल. हां, मग याचा आता निगेशन, देअरफॉर इट्स निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू अँड आर इज इक्वल टू. आता हा इथं फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे बघा, आपल्याला कोणता यूज करावा लागणार फॉर्म्युला, इम्प्लिकेशनचा इथं फॉर्म्युला यूज होईल. तो फॉर्म्युला काय आहे इम्प्लिकेशनचा, आपण बघितलेलं आहे. इम्प्लिकेशन बघा, इम्प्लिकेशनमध्ये काय आहे की पी एम्प्लाइज क्यू जर असेल तर पी स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटला काय द्यायचं, निगेशन द्यायचं. हां, आणि मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते येणार, अँड येणार. हां, मग आता इथं मी काय करणार बघा, याच्यावरूनच मी लिहिणार. पहिलं स्टेटमेंट काय केलं, पी स्टेटमेंट आणि ॲज इट इज लिहिले, म्हणजे इथं पण काय होणार, पी स्टेटमेंट ॲज इट इज येणार. नंतर कनेक्टिव्ह कोणता आहे मध्ये,
अँड आहे. मग क्यू स्टेटमेंट इम्प्लायज नंतरच्या स्टेटमेंटला निगेशन दिलं. आता आपलं इम्प्लायज नंतर स्टेटमेंट एकच आहे का, नाही आहे, तो ब्रॅकेट आहे. तर आपण काय करणार, त्या ब्रॅकेटला निगेशन देणार. बघा लक्षात येते का, पी अँड निगेशन ऑफ तो ब्रॅकेट येईल. ब्रॅकेटला काय येणार, मग निगेशन येणार. मग इज इक्वल टू पी अँड हे ॲज इट इज ठेवायचं. ब्रॅकेटला निगेशन आहे, पण ब्रॅकेटमध्ये बघा बरं जरा, परत लॉजिकल कनेक्टिव्ह आहे का, क्यू अँड आर आहे. मग मध्ये जर अँड असेल तर निगेशन ऑफ क्यू अँड आर. अँडसाठीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तो अँडसाठी, अँड असेल तर दोन्हीला सेपरेट निगेशन देऊन मध्ये ऑर साईन द्यायचं. तसं मी इथे काय करणार, दोन्हीला सेपरेट निगेशन आणि इथे काय लिहिणार, ऑर लिहिणार. निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर लिहिणार. पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. मग हे काय मिळालं आपल्याला, त्याचा निगेशन मिळालं. मग हे परत आपल्याला वर्बल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय येणार, ते पहिला स्टेटमेंट काय लिहिले ते मी पहिला काय लिहिलेलं आहे, पी स्टेटमेंट ॲज इट इज लिहिले. पी स्टेटमेंट काय आहे आपलं, इट इज रेनिंग. मी इथे लिहिणार इट इज रेनिंग. हां, इट इज रेनिंग मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, अँड. इट इज रेनिंग अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे वी विल गो आहे, तिथे काय येणार, वी विल नॉट गो येणार. और काय येणार, वी विल प्ले फुटबॉल आहे. मग इथं पण त्याला पण निगेशन लिहायचं आहे, म्हणजे काय येणार, नॉट प्ले फुटबॉल येईल. बघा, इट इज रेनिंग पी स्टेटमेंट झालं लॉजिकल कनेक्टिव्ह, अँड लिहिलं. आता क्यूचं निगेशन ते काय येणार, अँड नंतर वी विल नॉट गो. वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल और नॉट प्ले फुटबॉल असेल. लक्षात येते का, बघा थोडंसं एका ह्याच्यातच 2-3 स्टेटमेंट घेतलेले आहेत आपण. क्यूला पण निगेशन, आरला पण निगेशन, अँड असेल तिथं अँड लिहायचं, ऑर असेल तिथं ऑर लिहायचं. येते लक्षात सगळ्यांच्या, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 जायचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. हा क्वेश्चन नंबर मेन क्वेश्चन नंबर 3 झाला. आता कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याच्यावर क्वेश्चन नंबर पुढचा आहे. तो पण जरा जास्त वेळ लागणारे एक्झाम्पल आहे, त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला बघूया.